नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण एका टमाट्याच्या प्लॉटमध्ये आले आहेत. टमाट्याची लागवड होऊन किमान एक साधारण 8 दिवस झालेले आहे. तर या टमाट्यावरती ना सुरुवातीच्या अवस्थेचं पहा, हे पहा सुरुवातीच्या अवस्थेमध्येच याला नागाळीचं प्रमाण आलेलं आहे. नागाळी, हे पहा नागाळी आलेली आहे. त्यामुळे आता याला काय करायचं, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असं नागाळी आल्याच्या नंतर त्याला सिंजंडा कंपनीचं ॲक्टारा 15 लिटरसाठी 10 ग्राम घ्यायचं. त्यामध्ये काय करायचं, आबासीन, क्रिस्टल कंपनीचं आबासीन ते 15 लिटरसाठी 15 मिली घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, एक साप घ्यायचं, ज्यात कार्बन डिझम प्लस मॅन्कोजेब कॉम्बिनेशन असते, ते साप घ्यायचं. साप हे 15 लिटरसाठी 30 ग्राम घ्यायचं. हे तिन्ही कॉम्बिनेशन एकत्र करून सायंकाळच्या टाईमला, संध्याकाळी थंड वारं सावकाश असल्या वेळेस आणि थंड अवस्थेमध्ये फवारणी करायची, एकदम लगेच क्लिअर होते. आणि याच्यानंतर आपण काय करायचं, याला आता सुरुवातीला ड्रीपमध्ये साधारणतः लागवड झाल्याच्या नंतर किमान 20 दिवसाच्या आत आणि 19 ट्रिपल 19 एकरी 2.5 किलो 150 लिटर पाण्यामध्ये ड्रिचिंग करायचे. सतत 1 दिवस गॅप करून सतत 4 वेळेस सोडायचं. म्हणजे शाखी वाढ खूप छान होते. आणि हे स्प्रे केल्यानंतर परत चांगलं वाढ वगैरे चांगली होते. नागाळीचं प्रमाण खूप कमी होतं आणि अटॅक वगैरे बऱ्यापैकी कमी होते. रील आवडला तर चॅनलला फॉलो नक्की करा. धन्यवाद.